हॅलो मित्रांनो, सर्वात आधी मी तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी विनंती करू इच्छिते, की व्हिडिओ पाहिल्यानंतर कृपया माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ बनवण्यासाठी मी खूप मेहनत घेते आणि याच माध्यमातून मी माझा खर्च चालवते. जे कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करतील, त्यांच्यासाठी मी मनापासून प्रार्थना करते, की त्यांचे आयुष्य खूप सुंदर, समृद्ध, आनंदी आणि सुखी होवो. प्लीज, प्लीज माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, कथा सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला माझ्याबद्दल थोडं सांगतो. माझं नाव रोहन मूळचा मी हरियाणा मधला पण सध्या नोकरीनिमित्त गुरुग्राममध्ये स्थायी झालो आहे. कट्टा आणि पिळदार शरीर 6.5 फूट उंची गोरा रंग आणि मी एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत शाखा व्यवस्थापक पदावर आहे, कार्यरत आहे. माझं लग्न होऊन नुकतंच 1 वर्ष झालं आहे. संसार अगदी सुखाचा चालला होता, पण त्या दिवशी काहीतरी असं घडलं ज्याने माझ्या आयुष्याला एक वेगळ्याच वळून दिलं होतं. दिवस गुलाबी थंडीचे होते. वातावरणात एक छान गारवा पसरला होता. माझ्या बायकोच्या एका मैत्रिणीला जीच नाव प्रीत्या होतं, तिला मुलगा झाला होता. तिच्या घरी कुवा पूजनचा मोठा कार्यक्रम होता. प्रीत्याची इच्छा होती की माझ्या बायकोने तिच्या आनंदात सामील व्हाव. बायकोने मला विचारले. त्या आनंदात तिच्या मुखाने तिला जाण्याची परवानगी दिली. त्या आनंदात तिच्या मैत्रिणीकडे निघून गेली जाताना. पण तुम्ही घरी एकटेच असाल तर जेवणासाठी बाहेर जाऊ नका, माझ्या बहिणीकडे म्हणजेच तुमच्या मेवणीकडे माईकडे जाऊन जेवण करा. मित्रांनो, माई हे माझ्या मेवणीचं नाव मी बायकोला आधीच नकार दिला. अहो मॅडम, कशाला उगीच त्यांना त्रास, मी बाहेरूनच काहीतरी जेवेल. मग ती खूप हट्टी आहे. तिने हट्ट धरला नाही. बाहेरच जेवण करून आरोग्य बिघडू नका, मी माईला आधीच फोन करून ठेवला आहे. तुम्ही तिथे जाणार आहात त्याचा तो खट्ट्या स्वभाव पाहता शेवटी मी होकार दिला आणि मीही माझ्या ऑफिसमधल्या कामासाठी कार घेऊन निघालो. त्या दिवशी ऑफिसमध्ये कामाचा प्रचंड ताण होता. संध्याकाळी मी लोकल गाडीने परतलो आणि माईच्या घरी जाण्यासाठी स्वतःची कार काढली. मी गाडीत घरी बसून स्टिअरिंगवर हात ठेवताच ठेवत होतो. तितक्यात माझ्या मोबाईलची स्क्रीन चमकली. स्क्रीनवर मेवणीच नाव होते. स्क्रीनवर मेवणीच नाव होतं. मी फोन उचलला. हॅलो. पलीकडून एक अत्यंत लावी मिठास सुचलेला आणि मधा आवाज आला. काय हो दाजी, किती उशीर करणार, कधी येणार तुम्ही? आम्ही तुमचीच वाट पाहत आहोत. माई, मला वाटते मी येऊ नये, उगीच तुम्हाला त्रास नको. मी बाहेरूनच काहीतरी गरमागरम जेवतो आणि रूमवर जातो. हे ऐकताच ती मिस्किलपणे हसली आणि म्हणाली, दाजी, हे तुमचं नाटकं बंद करा लवकर. या मी तुमच्या आवडीच गरमागरम जेवण बनवल आहे मी आणि तुमचे साडूबाई दोघेही तुमचीच वाट पाहत आहोत. मी म्हणालो, हो का, साडूबाई पण घरीच आहेत. तर चला मग येतोच. मी मित्रांनो माझ्या मेववणीबद्दल सांगायचं तर ती म्हणजे सौंदर्याची जणू अप्सरीसारखी मूर्ती होती. तिचा सडपातळ बांधा बोलके डोळे आणि ती चालढाल कोणत्याही पुरुषाला गाय करणारी होती. तीच स्वतःच एक ब्युटी पार्लर होतं, त्यामुळे ती नेहमी नटून ठटून अगदी नखरी अंदाजात असायची. तिचे ती चंचल डोळे आणि मदाळ हसू मनाला एक वेगळीच बुरळ घालत होती. तिला 2 गोंडसच मुलं होती. एक मुलगा आणि एक मुलगी. तिचा नवरा एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला होता. तिच्या रूपाबद्दल सांगायचं तर ती अतिशय देखणी होती. तिची कांचन कांती काया आणि तिचे रूप पाहून मनात नेहमी एक अबोरी ओढ निर्माण व्हायची. खरं सांगायचं तर मी तिच्याशी नेहमी द्रवती बोलायचो. मी म्हणायचो, माई मेवणी म्हणजे अर्धी घरची मालकी नसते, त्यामुळे मला तुझ्यावर अर्धा हक्क नक्कीच, तर म्हणतोस ना. त्यावर ती कधी मागे हटायची नाही. ती नजरेत एक कातील चमक आणून म्हणायची, दाजी, संधी मिळाली तर तुमचा हंक नक्की मिळून घ्या. इथे नकार कोणी दिलाय? तिच्या अशा बोलण्यामुळे आमच्या ते गूढ आणि रेशमी जवळ निर्माण झाली होती. मी कार चालू केली. रस्त्यात जाताना मी तिच्या मुलांसाठी काही फळे आणि छानशी मिठाई विकत घेतली. जेव्हा मी तिच्या दाराच्या घरात पोहोचलो तेव्हा तिने दरवाजा उघडला. दारात उभ्या असलेल्या माईला पाहून माझ्या शरीरात जणू वीज संचारली. तिने मोगऱ्याचा गजरा मळला होता, ज्याचा संपूर्ण घरात पसरत आम्ही सर्वांनी एकत्र बसून जेवण केलं. जेवण अतिशय चविष्ट होतं. जेवण चालू असताना सासूबाईंचा फोन वाजला. त्यांना रात्रीच्या ड्युटीसाठी नाईट शिफ्ट कंपनीत कामाला जावं लागणार होतं. ते मला म्हणाले, दाजी, मला तातडीने ऑफिसला जावं लागेल. बरं झालं तुम्ही आलात माई, आणि मुलं घरी एकटीच होती. तुम्ही आज रात्री इथेच मुक्काम करा. हे ऐकून माझ्या मनात जन लॉटरी लागल्यासारखी धडधड सुरू झाली.
मी सासूबाईंना म्हणालो, तुम्ही काळजी करू नका, मी इथेच आहे. ते गाडी घेऊन ऑफिससाठी निघून गेले. बाहेर गुलाबी थंडी वाढू लागली. घरात एक भयान शांतता पसरली होती. फक्त हॉलमधील टीव्हीचा आवाज येत होता. मुलं टीव्ही पाहत पाहत. सोप्यावर झोपली माईने मुलांना हळूच उचलून आतल्या खोलीत बेडरूममध्ये झोपून दिले. आता आता हॉलमध्ये फक्त आम्ही दोघंच होतो. एक रम्य पण मादक वातावरण तयार होत होत. मी सोफ्यावर एका बाजूला बसलो होतो आणि ती दुसऱ्या बाजूला ती दूरदर्शन टीव्ही पाहत होती. पण माझं लक्ष टीव्हीकडे नव्हतं. तर तिच्या त्या क्रूरात्र झाली, मी निघतो आता. रूमवर तिने माझ्याकडे पाहिले. तिच्या नशीला डोळ्यात एक वेगळीच उत्कंठा होती. ती म्हणाली, दाजी बाहेर खूप थंडी आहे, एवढ्या रात्री कुठे जाता? आजची रात्र इथेच राह ना, उद्या सकाळी आपण दोघे मिळून एका कौटुंबिक समारंभात जाऊ. तिचा तो आग्रह आणि माझ्या मनातील ओढ एकत्र आली. मी आरामाचा बहाणा करत तिथेच थांबायचं नक्की केलं. मनात एक अनामी कुरूळ आणि अस्वस्थता वाढू लागली होती. मी माईकडे पाहिलं आणि हळूच म्हणालो, माई जरा पाणी. तिने हसून पाण्यात ग्लास आणला. पाणी पिऊन झाल्यावर मी ग्लास बाजूला ठेवला आणि तिला म्हणालो, तिथे लांब कशाला बसतेस, ये ना. इथे जवळ बस. माझ्या माईने माझ्याकडे एक चंचल नजर टाकली. तिच्या गालावर एक लाजेची गुलाबी छटा उमटली आणि ती हळूच पावले टाकत माझ्या अगदी जवळ येऊन सोप्यावर बसली. आमच्यातल अंतर आता खूपच कमी झालं होतं. जणू काही क्षणातच आमच्या आयुष्यातील एक गुपित सुख उलगडणार होतं. हॉलमधला प्रकाश अंधुक झाला होता. टीव्हीचा मंद आवाज आणि बाहेर रूममधले सुरू असलेला गारवा वातावरणात एक वेगळीच धुंदी निर्माण करत होता. माई आता माग माझ्या अगदी जवळ सोप्यावर येऊन बसली होती. त्याच्या शरीरातून येणारा तो मोगऱ्याचा सुगंध माझ्या श्वासात मिसळत होता आणि माझ्या मनाची धडधड वाढवत होता. थंडी खूप वाजायला लागल्यामुळे मायेने कपाटातून एक मोठी उबदार रजई आणली. तिने रजई माझ्या अंगावर टाकली आणि स्वतःही त्याच रजईत माझ्या सोबतीने सकरली. आमच्यातलं अंतर इतकं कमी होतं की मला तिचे शब्द नाही, तर तिचे श्वास ऐकू येत होते. आम्ही दोघे एकाच हृदयात होतो. मला जाणू लागली होती. आम्ही दोघेही हळू आवाजात गप्पा मारत होतो, पण आमचे मनातले विचार मात्र काहीतरी वेगळे सांगत होते. गप्पा मारता मारता मी हृदयाच्या हातून हळूच माझा पाय तिच्या पायावर ठेवला. माझ्या हळुवार स्पर्शाने तिच्या शरीरात एक शिरशिरी चहारा उमटून गेली. यापूर्वीही मी माझ्या मेहुणीसोबत थोडकर मस्ती केली होती, त्यामुळे ती पूर्णपणे अभीक्षण होती. पण आजही आजची रात्र वेगळी होती. आजूबाजूला एकांत होता. माझ्या पायाचा स्पर्श होताच तिने तिचे डोळे मिटून घेतले. तिचा हा मुख होकार पाहून माझा धीर अधिकच वाढला. रजईच्या त्या अंधाऱ्या खोलीत मी हळूच माझा हात पुढे केला. चोरून हात शोधणे सुरू झाले होते. माझा हात तिच्या मखमलीच्या असलेल्या हातावर शिरावला. तिने पटकन माझा हात पकडला. जणू ती मला रोखू पाहत होती, पण तिच्या पकडीत कोणताही विरोध नव्हता. तिने हात पकडला खरा, पण तो बाजूला काढला नाही. मी हळूच तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. अंधारलेल्या खोलीत तिच्या डोळ्यांची ती चमक एखाद्या दिव्यासारखा मला मार्ग दाखवत होती. ती माझ्याकडे अत्यंत नशिल्या नजरेने पाळत होती. मी अजिबात वेळ न घालवता माझा दुसरा हात तिच्या पाठीवरून फिरवायला. तिच्या त्या सडपातळ बांधा असलेल्या पाठीवर माझा स्पर्श होताच ती अंग चोरून माझ्या आणखी जवळ आली. मी माझ्या हाताने तिच्या पाठीवर कुरवाळली सुरू केले आणि तिच्या केसांवरून हात फिरवणे सुरू केले. तिचे ते मौसार केस माझ्या बोटांमध्ये रेंगाळत होते. आता आमच्या ते संयमाचा बांध हळूहळू फुटत चालला होता. मी माझा चेहरा तिच्या चेहऱ्यावर नेला. तिच्या उच्च श्वासाची उष्णता माझ्या चेहऱ्यात जाणवत होती. तिच्या ओठांवरती ती हलकीला आली आणि माझी ती बेदूत नजर त्या रात्रीवेळी आपली वाट विसरली होती. मी हळूच माझी हनवटी तिच्या गाला लावली आणि अत्यंत नाजूकपणे तिच्या सरशिरीत ओठांवर माझे ओठ टेकवले. हे आमचे पहिले चुंबन होते. तिने सुरुवातीला आश्चर्याने डोळे गच्च मिटले, पण तिने मला मागे ढकलले नाही. मी तिच्या ओठांची मदाळ चव चाकत होतो. हे चुंबन जवळपास 2 मिनिटे चालले. तिच्या श्वासांची लय आता माझ्या हृदयाच्या ठोक्यांची एकरूप झाली होती. चुंबन थांबून मी त्याच्या कानाजवळ गेलो. तिच्या कानाच्या पाळी जवळ माझ्या श्वासांची उष्णता जाणवताच ती थरथरली. मी अतिशय हळू आणि मादक आवाजात खुसखबुसलो, माई नेहमी म्हणायचीस ना, आज खरंच मला अर्धी घरची मालकी नसल्याचा हक्क दे ना. माझे शब्द ऐकून ती मधोच झाली. तिच्या चेहऱ्यावर एक मदाळ हसू आली. ती माझ्या
डोळ्यात पाहत अतिशय लागवी मिठास घेऊन म्हणाली, दाजी हक्काच घ्यायचं असेल तर मग अर्धा कशाला जर घेतलास ना तर यापेक्षा जास्त पूर्ण घराची मालकीण होईन. मी तिचे हे बोलणे ऐकून माझ्या अंगात जनविजेचा प्रवाह धावला. मी बेभान होऊन म्हणालो, मग देना आज तो हक्क कोणी अडवले. तुला माझ्या या बोलण्यावर माझ्या छातीवर लपवलो. मी तिला पूर्णपणे माझ्या मिठीत घेतलं होतं. आता केवळ गप्पांचा गप्पा मारण्याचा काळ संपला होता. वातावरणात कामुक आणि ज्वलनशील उत्तेजना वाढली होती. त्यांनी हळूच हं. तिची बट कानामागे सारली आणि त्याच्या बोटांच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहराच आला. मी तिला सोप्यावरून हळूच उचलली. तिच्या शरीरात त्यांचे लवचिक आणि हुशार होते. मी तिला माझ्या कचाट्यात घेऊन आतल्या बेडरूमच्या दिशेने गेलो. ती लाजेने आणि ओढीने पूर्णपणे वेध झाली होती. बेडरूममध्ये येताच मी तिला मऊ गादीवर हलकत झोपवले. तिच्या पंजनांचा तोनात माझ्या काळजाची धडधड वाढवत होता. जणू प्रत्येक पाऊल त्या रात्रीच्या गुपित सुगाकडे जात होतं. बेडवर पडताच तिची ती साडी थोडी बाजूला झाली होती. त्यामुळे तिची ती गोरीपाट आणि तिचे सौंदर्य अधिकच मादक दिसत होती. मी तिच्यावर झुकलो. दोघांच्या नजरा अशा भिडल्या होत्या की पापणी लावण्याचंही भान कुणाला उरलं नव्हतं. तिने आपल्या नाजूक हातांनी माझ्या पाठीवर घट्ट पकड घेतली. बेडरूममधला तो शून्य वाटचा मंद प्रकाश आणि बाहेर सुरू असलेला पाऊस आणि गुलाबी थंडी घरात एक अद्भुत एकंत निर्माण करत होती. बेडवर माई पूर्णपणे मधोश अवस्थेत पडली होती. तिचे ते भरदार आणि उन्नती रूप पाहून माझ्या मनातील संयमाचा बांध पूर्णपणे फुटत होता. मी तिच्यावर संपूर्णपणे झुकलो. त्याने तिला आपल्या इतक्या जवळ उडलं होतं की तिच्या हृदयाचे धडधड त्याला स्वतःच्या छातीत जाणवू लागली होती. माझा पिळदार आणि रांगडा हात जेव्हा तिच्या मखमलीत वसलेल्या कमरेवर स्थिरावला तेव्हा तिच्या अंगात जणू वीर संचारली. तिने लाजेनी आणि सुखाने आपले डोळे गच्च मीठ घेतले. तिच्या अंगावर आलेला तो थर काप आणि हृदयाची धडधड मला स्पष्ट जाणवत होती. मी माझे वट तिच्या मानेजवळ नेल. माझ्या श्वासांनी ती गरमागरम ऊब लागताच तिने एक हळवा हुंकार दिला. तिची मखमली तोच्या कमालीची गुळगुळीत आणि अतुलनीय होती. तिच्या मानेजवळ माझ्या श्वासांची उष्णता इतकी वाढली होती की तिला स्वतःच्याही अस्तित्वाचाही विसर पडला होता. मी हळूच माझी जीभ तिच्या मानेवर आणि गळ्यावर त्या लहानच्या तिळावर फिरवले. तिच्या शरीरातून येणारा तो मोगऱ्याचा सुगंध आणि त्याचा दरवळ मला अधिकच बेभान करत होता. मी ती पूर्णपणे स्पर्शवेळी झाली होती. तिने तिचे दोन्ही हात माझ्या पाठीवर घट्ट ओढले. जणू तिला खात्री करून घ्यायची होती की हे सगळं स्वप्न तर नाही. माझ्या आता आमच्यातील भावनांचा संगम चिघेला पोहोचला होता. मी तिचा चेहरा माझ्या दोन्ही हातात घेतला. ओठ बरंच काही बोलू पाहत होती पण शब्दाने की फक्त सुस्कार्य बाहेर पडत होती. दोघांच्या ओटांमधलं अंतर जेव्हा मिटलं तेव्हा जणू विश्वातील सर्व शक्ती एक जागी एकटवली होती. आमचे ओठ पुन्हा एकदा एकमेकात गुंतली. यावेळी माईने अत्यंत आवेश आणि हव्यास दाखवत मला साथ दिली. तिच्या ओल्या ओठांची ती चव मला स्वर्गापेक्षाही सुंदर सुखाची जाणीव करून देत होती. आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमाच्या धुंदीमध्ये पारं वाहून गेलो होतो. संपूर्ण खोलीत फक्त आमच्या लयबद्ध श्वासांचा वेगवान आवाज येत होता. माईचे ते लवचिक शरीर आता माझ्या मिठीत पूर्णपणे विरघळत